माणसाला नेहमी वाटतं की तो काहीतरी घडवतोय, पण खरं तर तो स्वतःच घडत असतो. मंदिर बांधायचं तर आपण इकडून तिकडून दगड गोळा करतो, विटांवर विटा रचतो. पण हे कैलास मंदिर, इथे काही जोडलं नाही. जे नको होतं ते फक्त वजा केलं. खरं प्रेम असंच असतं नाही का? प्रेमात अपेक्षांची भर घालायची नसते. फक्त आपल्यातल्या अहंकाराचे पापुद्रे काढायचे असतात. शेवटी उरते ती फक्त भक्ती. ज्या कलाकाराने आयुष्यभर या एकाच खांबावर छन्नी चालवली ना, त्याला पक्क माहिती होतं की हे पूर्ण झालेलं मंदिर तो त्याच्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही. पण तरीही त्याची छन्नी थांबली नाही. त्याने स्वतःचं नाव या दगडावर कुठेही कोरलं नाही. त्याने फक्त आपला आत्मा कोरला. आजकाल आपल्याला आपण स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपलं नाव हवं असतं. पण गंमत बघा, आपलं ते नाव आणि काम पुढच्या वर्षी पावसाळ्यापर्यंतही टिकत नाही. हे दगड शतकानुशतके ध्यानस्थ आहेत. आपण इथं येतो, गोंधळ घालतो, कॅमेऱ्यात लेण्या टिपण्याची धडपड करतो आणि निघून जातो. आपण लेण्या कॅमेऱ्यात कैद करतो, पण या लेण्यांची शांतता ती आपल्या मनाला कधीच टिपू देत नाही. पेरूच्या या लेण्या बघितल्या की वाटतं दगडालाही भावना असते. फक्त त्याला समजून घेणारा छन्नी आणि हातोडा हवा. माणसाचंही तसंच आहे ना.